शिवा शिवाचा मेळ घालुनी माय पित्याचे छत्र होनी आधारिसी तू आम्हा जीवनी मंत्र जगाचा उद्धाराचा गजानन माऊली संकल्प जगाचा पुरावयाचा गजानन माऊली अंतरात परी एकच नाद गजानन माऊली शरण जाता नादी रूपा अथांग मायेच्या सागरा मार्ग भक्तीचे मोक्ष मुक्तीचे संत गजानन शेगावीचे संत गजानन शेगावीचे संत गजानन शेगावीचे
समागमे तुका म्हणे समागमे नातो प्रेमे लागलो परवे झाले शरण गेलो गविलो संकटी महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय लातो मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् झाले अखिल ब्रह्मांडा मस्तक हे पाया वडिया झाले शरण गेलो भोगविलो संकटी सेवेला घेतलेला अभंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी भगवान जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा त्यांच्या अभंग गाथेतील भगवंताचं वर्णन करणारा हा असा छोटा खानी अभंग आहे। या अभंगातून रूपकात्मक पद्धतीने जगद्गुरु तुकोबारांनी पांडुरंगाचं केलेलं हे वर्णन आहे। विठाला आजचं कीर्तन किम निमित्ताने आहे आपल्या सर्वांना माहिती आहे। आषाढी महावारीचा जो उत्सव आहे श्री क्षेत्र पंढरीला होणारा त्या उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व संत हे त्या वारीच्या निमित्ताने पंढरीला पायी अशा पद्धतीने आपली वारीची साधना करत जात असतात। त्या अनेक संतांमध्ये विदर्भाची पंढरी म्हणून ज्या क्षेत्राला ओळखल्या जातं असं क्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र शेगाव येथील
संत श्रेष्ठ समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचा हा 54वा पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरीच्या दिशेने जात असताना आजच्या मुक्कामी अत्यंत प्राचीन असणारं अंबादेवीचं हे ठाणं, हे ठिकाण, हे ग्राम, हे गाव, हा परिसर, या अंबाजोगाई गावामध्ये श्री क्षेत्र अंबाजोगाई या गावामध्ये योगेश्वरी मातेच्या या पावन कुशीमध्ये महाराजांचा आजचा हा पायी पालखी सोहळ्याचा या ठिकाणी विसावा आहे, आजचा मुक्काम आहे. आणि वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार दिवसभर भजन करत चालायचं, परंतु रात्रीला हरी कीर्तन केल्याशिवाय झोपू नये हा संप्रदायाचा दंडक आहे. या निमित्ताने आजची कीर्तनाची सेवा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचं केलेलं वर्णन आहे, परंतु ते वर्णन एका विशिष्ट भूमिकेतून आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कुळीची ही कुलदेवी केली ठावी संतान. सज्जनो, आपल्या भारतीय संस्कृतीचा जर आपण विचार केला तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पंचदेवता मानल्या गेलेल्या आहेत, की ज्या देवतांमध्ये पहिली देवता भगवान विष्णू आहेत, दुसरी देवता भगवान शंकर आहेत, तिसरी देवता भगवान सूर्यनारायण आहेत, चौथी देवता भगवान गणराय आहेत आणि पाचवी देवता माता जगदंबा आहे. विठाला विठाला. देवाचे रूप जरी वेगळे असले, देवाचे नाव जरी वेगळे असले, परंतु तात्विक दृष्टीने जर विचार केला तर सर्व देवता हे एकच तत्व आहे. एकच तत्व वेगवेगळ्या रूपामध्ये नटलेलं आहे. म्हणून वारकरी संतांनी एकच तत्व सर्व ठिकाणी कसं भरलेलं आहे हाच सिद्धांत आपल्या 15,000 अभंगातून त्या ठिकाणी समाजाला दिला. वारकरी संतांचे अभंग पाहिले, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी पाहिली, नाथ महाराजांचं भागवत पाहिलं आणि जगद्गुरु तुकोबरांची गाथा पाहिली. या सर्व वाङ्मयातून एकच सिद्धांत प्रतीत होतो की एकच तत्व, एकच परमात्मा वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या रूपाने या पृथ्वी तलावर, या जगतावर, या जगताच्या रूपाने नटलेला आहे. विठाला विठाला. सर्व देहामध्ये आणि सर्व गोष्टीमध्ये, वस्तूमध्ये भरलेला आहे. एकच राम आहे, एकच तत्व आहे. कोणी त्याला राम म्हणतं, तर कोणी कृष्ण म्हणतं, तर कोणी हरी म्हणतं. वेगवेगळ्या रूपामध्ये तो एकच नटलेला आहे. म्हणून पंढरीला जात असताना वारकरी पांडुरंगाची आराधना करतात. भगवान शंकराची उपासना करणारे शैव आहेत. माता जगदंबेची उपासना करणारे त्यांना शाक्त म्हणतात. भगवान गणरायाची उपासना करणारे त्यांना गणपत्य म्हणतात. हे जरी वेगवेगळे असलं तरी, उपासना जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्या उपासना एकाच तत्वापर्यंत जात असतात, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून वारकरी संतांनी समाजाला एकोप्याचा सिद्धांत समाजाला दिला.
स्वतःही ते जगले आणि समाजाला देखील त्याचाच उपदेश केलेला आहे. विठाला त्याच्या उपासकांनी ते तत्व ग्राह्य मानून त्याची उपासना केली. वारकरी संप्रदायामध्ये केंद्रस्थानी जर कोण असेल तर पंढरीनाथ परमात्मा. आणि म्हणूनच सर्व वारकरी संप्रदायातील सर्व संत वर्षातून एकदा का होईना परंतु आषाढीची वारी करतात. वारी फार मोठं एक तात्विक चिंतन आहे. याला वेगवेगळ्या अंगाने जर विचार केला तर वेगवेगळे अंग या वारीमध्ये पाहायला सापडतात. हे उगाच काही पायी चालायचं, वर्षभर घरामध्ये राहतो, काहीतरी रिलॅक्स व्हायचं म्हणून निघालेला हा सोहळा नसतो. प्रत्येकाला प्रपंच आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काम आहे. वारकरी संतांनी काही काही गोष्टीचा आग्रह केलेला आहे. त्यामध्ये आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे. आजची आहे एकादशी आणि आजची एकादशी योगिनी एकादशी आहे. एकादशीच्या व्रताचा वारकरी संतांनी आग्रह केला. कोणी असा, स्त्री असा, पुरुष असा, सामान्य असा, विशेष असा, गरीब असा, श्रीमंत असा, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कोणत्याही पदावर असा, परंतु एकादशीचा आग्रह वारकरी संतांनी केला. ते व्रत करायलाच पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, नवल वाटेल. जर कधी तुम्ही तुकाराम महाराजांची गाथा उघडून पाहिली तर त्या गाथेमध्ये 2-3 अभंग छत्रपती शिवरायांना तुकाराम महाराजांनी ज्यावेळेस उपदेश केला त्या 2-4 अभंगाचा उल्लेख आहे. महाराजांनी स्पष्ट शब्दामध्ये छत्रपती शिवरायांना देखील हाच उपदेश केला की आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एर वित्त धन ते मद मृतिके समान, कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. एकादशीचं व्रत छत्रपती शिवरायांना तुकाराम महाराजांनी सांगितलं. हा वारकरी संतांचा अधिकार आहे. तो आग्रह म्हणजे पंढरीच्या वारी. प्रत्यक्ष परमात्मा विटेवरती आपल्याकरता उभा आहे. आपल्याला कळत नाही, आजही परमात्मा आपल्याला दर्शन देण्याकरता तयार आहे. परमात्मा त्या ठिकाणी हजर आहे. आपण भगवंताच्या जवळ गेलो, भगवंताची वारी करायला लागलो आणि भगवंताच्या जवळ गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये असणारं जे दुःख आहे ते दुःख नष्ट झाल्याशिवाय राहत. जगामध्ये असा एक व्यक्ती नाही की त्याच्या पाठीमागे दुःख नाही. आणि दुःखाचा जर तुम्हाला परिहार करायचा असेल तर भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय दुसरा पर्याय त्याला उरत नाही. काय म्हणे त्याचे पाहिलिया पाय मग दुःख जाय सर्व माझे. जीवनातलं सर्व दुःख घालायचं असेल तर भगवंताचे चरण आपल्याला दिसले पाहिजे. आणि वारकरी हे भगवंताचे चरण पाहण्याकरताच महिन्याचा त्रास घेतात. महिनाभर त्याच्या दर्शनाकरता पायी चालत त्याच्या गावाला जातात. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावा. या जगामध्ये सुख कोणाला पाहिजेच नाही, परंतु सुख आपण जिथं नाही तिथं शोधण्याचा प्रयत्न करतो. खऱ्या अर्थानं सुख जर कशामध्ये असेल तर संत आपल्याला सांगतात की भगवंताच्या चरणामध्ये आहे. आणि भगवंताचे चरण
हे पंढरीलाच गेल्याच्या नंतर सापडतात. सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. आनंदाचा कंद आहे, ज्याच्याजवळ दुःखाचा लेश नाही. जो त्याची भेट घेईल त्याला तो आनंदाचं साम्राज्य बहाल करणारा असा परमात्मा आहे. परंतु तो परमात्मा आपल्याला सहजासहजी कळत नाही. परमात्मा असा विषय आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो. कोर्टामध्ये जर एखादी केस आपल्याला जिंकायची असेल तर कोर्टामध्ये लगेच आपण जाऊन जिंकू शकत नाही. तर त्या ठिकाणी कोणीतरी एखादा वकील आपल्याला शोधावा लागतो. तसं परमार्थामध्ये परमात्म्याची ओळख आपल्याला करायची असेल तर संत रूपी वकील पाहिजे. आणि जोपर्यंत संत रूपी वकील आपल्या जीवनामध्ये येत नाहीत, आपल्या दुःखाची केस हातामध्ये घेत नाही, तोपर्यंत त्या परमात्म्याची आपल्याला ओळख होत नाही. तुकाराम महाराज सांगतात, हा परमात्मा आनंदाचा कंद आहे खरा, सुखाचा आगर आहे खरा, परंतु याची ओळख एक आगळ्या वेगळ्या रूपामध्ये आणि जगामध्ये जर आम्हाला कोणामुळे झाली असेल तर साधू संतांमुळे झाली. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. आमच्या कुळाची कुलदैवत जर कोण असेल तर पंढरीनाथ परमात्मा. एक सूक्ष्म चिंतन करा. प्रत्येकाची कुलदैवत हे वेगवेगळे आपण व्यवहारामध्ये मानतो आहे, मान्य आहे, परंतु अखिल मानवाचं जर कुलदैवत काय असेल तर पंढरीनाथ परमात्मा. कारण मनुष्य हा जो जन्माला आला, या मनुष्याचं अंतिम गंतव्य स्थान म्हणजे परमात्मा रूप होणं आहे. जोपर्यंत देव प्राप्त होत नाही तोपर्यंत आपलं जीवन थांबत नाही. मग आपला हा जन्म होतो, पुढचा जन्म होतो, त्याच्या पुढचा जन्म होतो, पाठीमागे अनेक जन्म झाले, आपल्याला कळत नाही, आपलं अज्ञान आहे, हा भाग वेगळा. परंतु आपल्याला जर ही जन्म मरणाची परंपरा खंडित करायची असेल तर परमात्म्याचं दर्शन पाहिजे, परमात्मा रूपता पाहिजे. आणि म्हणून अखिल मानवाचं कुलदैवत जर काय असेल तर ते पंढरीनाथ परमात्मा आहे.
तुकोबराय म्हणतात कुलीची ही कुलदेवी गेली ठावी संतांनी. ठावी म्हणजे मला कळवून दिली, जाणवून दिली. संतांनी मला जाणवून दिलं की या परमात्म्याचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्या जीवनाची पूर्णाहुती नाही. हे संतांनी आम्हाला जागृत केलेलं आहे. विठाला मानवी जीवनामध्ये, अध्यात्मामध्ये, आपल्या ज्ञानामध्ये जर प्रकाश पाडणारे कोण असतील तर संत आहे. आपल्या जीवनामध्ये नुसतं व्यावहारिक ज्ञान असणं महत्वाचं नाही. व्यावहारिक ज्ञानाने आपलं पोट भरेल, परंतु मन भरण्याकरता मात्र अध्यात्माचीच तास आपल्याला धरावी लागते. म्हणून मनाच्या शांतीकरता वेगवेगळे केंद्र सध्या खोललेले आहेत. वेगवेगळ्या संप्रदायामध्ये आपण पाहतो मन हे असं इतकं विचित्र आहे. 5000 वर्षापूर्वी कृष्ण परमात्म्यांनी अर्जुनाला गीता सांगितली, हे आपल्याला माहिती आहे. त्या गीतेमध्ये हे मन स्थिर होत नाही अर्जुना तोपर्यंत समाधान नाही, हे भगवंतांनी सांगितलं. सांगितल्याच्या नंतर अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की जो आपल्या मनामध्ये अर्जुन देवाला म्हणतो, देवा मन शांत करणं का सामान्य गोष्ट आहे का? अर्जुन म्हणतो मन इतकं बिलिंदर आहे, इतकं विचित्र आहे की ते कोणाकडूनही शांत राहू शकत नाही. मनाचा स्वभाव सांगू तुम्हाला कोणासारखा आहे? मनाचा स्वभाव लहान मुलासारखा. तुम्ही पहा, लहान मूल झोपेत आहे तोपर्यंत शांत. ते कधी एकदा उठून बसलं की ते त्याच्या आईजवळ असू द्या, वडिलांजवळ असू द्या, आणखी घरामध्ये कोणाजवळ असू द्या, लहान मूल आहे आणि शांत बसलेलं आहे असं कधीच होत नाही. उठाला अर्जुनाचा प्रश्न आहे, चंचल मी म्हणत कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरी व सुदुष्करम. अर्जुनाने प्रश्न केला की देवा हे मन चंचल मी म्हणत कृष्ण प्रमाथी चुका करणार आहे, बलवत दृढम अत्यंत दृढ आहे, एका गोष्टीचा हट्ट धरला तर हट्टच धरतं, दृढ आहे, बलवत अत्यंत बलवान आहे. मनासारखं या जगामध्ये बलवान काहीच नाहीये, मनासारखं बलवान नाहीये. म्हणून तुम्ही पहा, एखादा मनुष्य एखाद्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतो, समजून चालावं त्याच्या मनाने केलेला तो संकल्प आहे. आणि माणसाच्या मनाने एखाद्या गोष्टीचा संकल्प केला तर या जगामध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. मनाने करावं लागतं, कारण मनामध्ये ताकद आहे, मनामध्ये शक्ती आहे. आणि मनामध्ये जी शक्ती आहे जगाच्या पाठीवर कोणत्याच पदार्थात तितकी शक्ती नाही. उठाला उठाला आणि म्हणून तुकोबराय म्हणतात केली ठावी संतांनी. मनाकरताच वेगवेगळे केंद्र आहे, मन शांत करण्याकरताच आहे. परंतु जोपर्यंत भगवंताचं दर्शन होत नाही तोपर्यंत माणसाचं मन शांत होत नाही. का म्हणे मन पावोनी विश्रांती त्रिविधा नासती तापक्षणी. मनाला विश्रांती भगवंताच्या चरणाजवळ होते. आणि अशा परमात्म्याची ओळख साधू संतांनी अध्यात्माच्या प्रांतामध्ये आपल्याला करून दिली. व्यवहारामध्ये आपण किती जरी पुढे गेलो, परंतु जोपर्यंत अध्यात्मामध्ये प्रवेश होत नाही तोपर्यंत मानवी या जन्माचा आपला त्या ठिकाणी सार्थकतेचा कोणताच भाग यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही पहा, व्यवहारामध्ये किती पुढे गेला तरी एक दिवस मरावं लागतं, नास्त असणारं शरीर सोडावं लागतं. कसं आहे का, या जगामध्ये फक्त गरीबच मरतात, श्रीमंत मरत नाही. गळगंजे जे श्रीमंत आहेत, रावणासारखी तर संपत्ती कोणाजवळच नव्हती. आज जगामध्ये जो कोणी श्रीमंत असेल, आपल्या देशामध्ये जो कोणी श्रीमंत असेल, त्याची श्रीमंती हे रावणाच्या एका टोळ्यातही बसत नाही. रावणाच्या घराचा विचार केला तर 7 कोटी घरं त्याची शुद्ध सोन्याची होती. 7 कोटी घरं असं वर्णन आहे रामायणामध्ये की त्याचा जो उंबरटा होता, उंबरटा हा शुद्ध सोन्याचा 22 किलोचा उंबरटा होता, नुसता उंबरटा. त्याचे घर, त्याची ती भिंती, त्याचा तो स्लॅब, या 7 कोटी घराचा विचार केला तर अलीकडचे श्रीमंत कुठंच लागत नाहीत. विठाला विठाला. परंतु तुकोबराय म्हणतात तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगाचे कवळी गेली नाही, त्याच्याबरोबर सामान्य कवळी गेली नाही. म्हणून व्यवहारामध्ये एखादा कितीही संपन्न झाला तरी त्याचं जीवन कुचकामीच आहे, जोपर्यंत अध्यात्माच्या प्रांतामध्ये येऊन साधू संतांची प्राप्ती करून देवाची ओळख करून घेत नाही. तुकोबराय तेच सांगतात, या परमात्म्याची ओळख
आम्हाला साधू संतांनी करून दिली, केली ठावी संतांनी, आणि आमच्या जीवनाचं आम्ही भाग्य समजतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. निवळण्याची ताकद फक्त एकाच कडे येते, म्हणजे परमात्म्याकडे. तुकोबारा म्हणतात ते संकट माझे उडवले म्हणजे सुटले गेले, आणि कशामुळे तर तुकोबारा म्हणतात मी त्या परमात्म्याला शरण गेलो, बरे झाले शरण गेलो, चांगलं झालं माझ्या जीवनामध्ये. आणि लक्षात ठेवा, परमात्म्याला जोपर्यंत आपण शरण जात नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये चांगलं झालं असं कधी समजू नये. बाकीच्या गोष्टी असतील, परंतु देवाची शरणागती नसेल तर आपल्या जीवनामध्ये चांगली गोष्ट कोणतीच नाही, हा सिद्धांत महाराजांनी या चरणातून या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि शरण जाणं म्हणजे काय? वारी करणं म्हणजेच भगवंताला शरण जाणं आहे. विठाला विठाला म्हणून महाराष्ट्रामधून, पूर्ण महाराष्ट्रामधून, महाराष्ट्राच्या बाहेर, महाराष्ट्र लगत असणारे बाकीचे जे राज्य आहेत तिथलेही काही संत, वेगवेगळ्या भूमिकेमध्ये असणारे अवस्थेतले संत भगवान पंढरीनाथाच्या भेटी करता या वर्षातून एकदा आषाढी वारीच्या निमित्ताने भगवंताच्या दर्शनाला जातात. विचार करा तुम्ही, मुंग्यासारखा समाज असतो. ज्ञानोबांच्या सोहळ्यामध्ये मुंग्यासारखा समाज आहे. 5 लाख 7 लाख भक्त पूर्ण महाराष्ट्रामधून वारकरी त्या ठिकाणी जातात. मुंग्यासारखं म्हणून अध्यात्मामध्ये ताकद आहे. अहो, काही ज्ञानोबाने बोलवतात का? काही कोणतं पत्र व्यवहार करतात का? काही व्हॉट्सअप मॅसेज करतात? असं काही नाही. तरी देखील ज्ञानोबारे निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी समाज ज्ञानोबाऱ्यांच्या पाठीमागे जातो. कारण समाजाला माहिती आहे ज्ञानोबारे आपल्याला दुसरीकडे नेणार नाही, भगवंताच्या जवळच नेणार आहे. आणि म्हणूनच पूर्ण महाराष्ट्रातला हा समाज, सर्व वारकरी, सर्व भाविक भगवंताच्या जीवनामध्ये वर्षातून एकदा दर्शन व्हावं या आशेने, या निमित्ताने या वारीचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो. संत एकदा गेले जीवनामध्ये, परंतु आज जर पाहिलं तर संपूर्ण समाज त्यांच्याबरोबर जातो. आणि संतांचा मोठेपणा हाच आहे, सर्व समाज त्यांच्या पाठीमागे चालतो. म्हणून तुकोबाला सांगतात, बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी ज्ञानेश्वर.
तिला पूर्ण विराम देतो. विठाला जय जय. उद्धाराचा गजानन माऊली, संकल्प जगाचा फुलावयाचा गजानन.